Dear student, in the last lecture we have seen various living organisms and we have seen a list of various consumers of the ecosystem around you. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण आपल्या सभोवताली असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही परिसंस्थेतील जे काही विविध अशा प्रकारचे जे काही भक्षक जे आहेत तर त्या भक्षकांची असणारी जी काही यादी जी आहे तर ती यादी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी द एनर्जी पिरॅमिड अँड ट्रॉपिक लेव्हल म्हणजे ऊर्जेचा मनोरा आणि त्यामधील असणारी जी काही पोषण पातळी जी आहे तर ती पोषण पातळी त्याच्यामध्ये पाहिली. त्याच्यामध्ये असणारे जे काही उत्पादक जे आहेत तर ते उत्पादक त्या ठिकाणी परिसंस्थेतील सर्व उत्पादक त्या ठिकाणी म्हणजे वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींचा समावेश आपण उत्पादकामध्ये त्या ठिकाणी करताना दिसतो. हार्बिव्हरस जे आहेत म्हणजेच त्या ठिकाणी असणारे जे काही शाकाहारी जे आहेत तर ते प्रथम पोषण पातळीमध्ये, कार्निव्हरस मांसाहारी जे आहेत तर ते द्वितीय पोषण पातळीमध्ये आणि असणारे जे काही ओमनिव्हरस जे आहेत तर ते तृतीय पोषण पातळीमध्ये त्यांचा असणारा जो काही समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी होताना दिसतो. याच्यानंतरचा असणारा जो काही पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे पहा की थिंक अबाउट इट. थोडासा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे असणारा त्याचा विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा. आता हा विचार करत असताना काय दिलेलं आहे, थिंक अबाउट इट, विचार आपल्याला करायचा आहे. पहा काय सांगितलेलं आहे की व्हॉट हॅपन्स टू द एनर्जी ड्युरिंग इट्स ट्रान्सफर फ्रॉम प्रोड्युसर टू अपेक्स कंझ्युमर. आता या ठिकाणी उत्पादक जे आहे तर त्या उत्पादकापासून सर्वोच्च अशा प्रकारचा असणारा जो काही कंझ्युमर जो आहे, अपेक्स कंझ्युमर जो आहे म्हणजे सर्वोच्च असणारा जो काही भक्षक जे आहे तर त्या भक्षकाकडे ज्या वेळेला ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी संक्रमित होते तेव्हा तिचं नेमकं काय होतं. आणि पुढे आपल्याला सांगितलं आहे की डज इट रिमेन ट्रॅप्ड इन द अपेक्स कंझ्युमर. ही जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा सर्वोच्च असणारे ते काही भक्षक जे आहे तर त्या भक्षकामध्येच त्या ठिकाणी अटकून राहते का. बरोबर. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारला पहा, डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ द अपेक्स कंझ्युमर. आणि ती असणारे जे काही प्राणी जो आहे तर तो प्राणी पहा काय सांगितले, डज इट रिमेन इन द बॉडी ऑफ द अपेक्स कंझ्युमर टिल इट्स डेथ. तो प्राणी जिवंत असेपर्यंत ती ऊर्जा त्याच्या शरीरामध्येच त्या ठिकाणी राहते का. पहा त्याचं काय सांगता येईल आपल्याला की व्हेन द एनर्जी इज ट्रान्सफर फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द नेक्स्ट इन द इकोसिस्टम some of it is converted into heat and is lost to the environment. काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेला असणारी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचं असणारं जे काही स्थानांतरण जे आहे, संक्रमण जे आहे तर ते संक्रमण एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे त्या ठिकाणी असणारी जी काही परिसंस्था जी आहे तर त्या परिसंस्थेमध्ये होत असताना ती उष्णतेच्या रूपामध्ये काय केली जाते, वातावरण जे आहे तर त्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी टाकले जाते. व्हेन अपेक्स कंझ्युमर डाईज द एलिमेंट्स इन इट्स बॉडी आर रिलीज बॅक इन टू द नेचर बाय द डिकम्पोजिंग बॅक्टेरिया. आणि ज्या वेळेला सर्वोच्च असणारा जो काही भक्षक जो आहे तर त्या भक्षकाचा ज्या वेळेला त्या ठिकाणी मृत्यू जो आहे तर तो मृत्यू त्या ठिकाणी होतो तर त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय होताना दिसते तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते तर त्याच्या शरीरामध्ये असणारी जी काही ऊर्जा जी आहेत किंवा असणारे जे काही एलिमेंट्स जे आहेत, घटक जे आहेत तर त्या घटकांचं डिकम्पोजिंग बॅक्टेरिया म्हणजे त्या ठिकाणी विघटन करणारे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंच्या साहाय्याने काय केलं तर विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी केलं जातं. द एनर्जी ट्रॅप्ड इन इट्स बॉडी इज युटिलाइज्ड बाय डिकम्पोजर सच ॲज फंगी, बॅक्टेरिया एक्सेट्रा. आणि तो काय सर्वोच्च भक्षक जे आहे तर त्या सर्वोच्च भक्षकाच्या शरीरामध्ये असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचं उपयोजन कवक असेल, जीवन असेल, हे जे काय असणारे जे काही विघटक जे आहे तर त्या विघटनामार्फत त्याच्या शरीरामधल्या ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी केला जातो. द डिकम्पोजर कन्व्हर्ट्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बॅक इन टू द सिम्पल कार्बन कंपाऊंड्स. आणि हे जे काही विघटक जे आहे तर ते विघटक काय करता नसतात तर सेंद्रिय अशा प्रकारचे असणारे जे काही संयुग जे आहे तर त्या संयुगाचं सिंपल कार्बन कंपाऊंड
म्हणजे साध्या अशा प्रकारच्या कार्बन संयुग जे आहेत तर त्या कार्बन संयुगामध्ये रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी करताना दिसतात. दीज कंपाऊंड्स इझिली मिक्स विथ एन्व्हायरमेंट सच ॲज द एअर, वॉटर ऑर सॉईल. आणि हे असणारे जे काही संयुग जे आहेत, उदाहरणार्थ हवा असेल, पाणी असेल, माती असेल, तर याच्या रूपामध्ये ती काय होतात सहजगत्या असणारे जे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये त्या ठिकाणी मिसळताना दिसतात. दस though the consumer has enough energy during its lifetime for performing all the function, it does not remain trapped in the apex consumer. आणि म्हणून जो काही सर्वोच्च भक्षक जे आहे तर त्या सर्वोच्च भक्षकाच्या जीवनकालामध्ये असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचा वापर विविध अशा प्रकारचे असणारे जे काही कार्य जे आहे तर ते कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी ते वापरला जातो. परंतु त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते ही सर्वच्या सर्व ऊर्जा त्याचा असताना जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये जशीच्या तशी त्या ठिकाणी राहताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. येते त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारला की यूज युअर ब्रेन पॉवर. जरा थोडंसं डोकं चालवायचं. पहा आता काय सांगितलेले, व्हॉट वुल्ड हॅपन इफ द एनर्जी रिमेन ट्रॅप्ड इन द बॉडी ऑफ द अपेक्स कंझ्युमर आफ्टर देअर डेथ. वा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा काय सांगितलेलं आहे की सर्वोच्च असणारा जो काही कंझ्युमर जो आहे, भक्षक जो आहे, तर तो भक्षक जर त्या ठिकाणी काय झाला मृत पावला आणि मृत पावल्यानंतर अन्न साखळीमधील ऊर्जा हस्तांतरणाच्या दरम्यान ती ऊर्जा काय झाली तर त्या सर्वोच्च भक्षक जे आहेत तर त्याच्या शरीरामध्येच तर त्या ठिकाणी अडकून जर राहिली तर काय होईल. आणि पुढे आपल्याला सांगितलेलं पहा, व्हॉट वुल्ड हॅपन इफ देअर वेअर नो डिकम्पोजर लाईक मायक्रोब्यूज अँड फंगी इन नेचर. आणि निसर्गामध्ये जर त्या ठिकाणी सूक्ष्मजीव नसतील, बुरशी नसतील, म्हणजे या ठिकाणी सूक्ष्मजीव किंवा बुरशीसारखे जर घटक त्या ठिकाणी निसर्गामध्ये जर नसतील तर काय होईल. पहा आता काय होईल, काय सांगता येईल आपल्याला. द डिकम्पोजर डज नॉट रिमेन इन द बॉडी ऑफ एनी कंझ्युमर. पाहतो की असणारा जो काही भक्षक जो आहे तर त्या भक्षकाच्या शरीरामध्ये पहा, द एनर्जी डज नॉट रिमेन ट्रॅप्ड इन द बॉडी ऑफ एनी कंझ्युमर. पाहतो की कोणता असणारा जो काही भक्षक जो आहे तर त्या भक्षकाच्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी अटकून राहत नाही. इट कीप्स ऑन सर्क्युलेटिंग इन ए सायकलिक मॅनर. आणि ही जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा चक्रीय स्वरूपामध्ये काय होता नसते तर त्याच्या असणाऱ्या जे काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियांमध्ये त्या ठिकाणी ती सर्क्युलेट केली जाते. इफ नन ऑफ द डिकम्पोजर लाईक मायक्रोब्यूज अँड फंगी एक्झिस्ट ऑन द अर्थ द फॉलोइंग हजार्ड विल टेक प्लेस. समजा असणारा जो काही निसर्ग जो आहे, एन्व्हायरमेंट जो आहे, इकोसिस्टीम जे आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा असणारा जो काही विघटक, उदाहरणार्थ आपल्याला काय सांगितलं आहे की त्या ठिकाणी फंगी नसतील, बुरशी नसतील किंवा मायक्रोवेव्ह नसतील, सूक्ष्मजीव जर नसतील तर पुढील असणारे जे काही धोके जे आहेत तर ते धोके त्या ठिकाणी होऊ शकतात. पहिला डिकम्पोजेबल सबस्टन्स म्हणजे विघटनकारी असणारे जे काही पदार्थ. द डिकम्पोजेबल सबस्टन्स विल नॉट बी डिग्रेडेड, दे विल रिमेन विदाउट एनी चेंज. आता काय सांगितलं तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की ज्यांचं विघटन होईल अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं डिग्रेडेशन म्हणजे अपघटन जे आहे तर ते अपघटन हे जे काय असणारे जे काही फंगी असतील, मायक्रोवेव्ह असतील, हे जर नसतील तर त्यांच्या अभावी त्यांचं असणारे जे काही डिग्रेडेशन विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी होणार नाही. तो असणारा जो काही डिग्रेडेबल सबस्टन्स जो आहे तर तो डिग्रेडेबल सबस्टन्स जसाच्या तसा त्या ठिकाणी राहील. दुसरं आपल्याला सांगता येईल मिनरल सायकल्स. त्या ठिकाणी असणारे जे काही खनिज जे आहेत तर त्या खनिजांचं चक्र त्या ठिकाणी असतं. पहा कसं असतंय, द मिनरल्स अँड कंपाऊंड्स इन द एक्स्ट्रेटरी मॅटर ऑफ द ॲनिमल अँड द डेड रिमेन्स ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल विल बी ट्रॅप्ड इनसाइड अँड नॉट गिव्हन बॅक टू द नेचर. पहा काय सांगितलेलं आहे की प्राणी असेल किंवा एखादी असणारी जी काही वनस्पती असेल हे त्या ठिकाणी मृत पावल्यानंतर त्यांच्या शरीराच्या आतमध्ये असणारे जे काही खनिज असतील किंवा संयुग जे आहे तर ते संयुग काय होतील त्यांच्या शरीरामध्ये
त्या ठिकाणी जसेच्या तसे राहतील, तर ते त्या ठिकाणी निसर्ग जो आहे तर त्या निसर्गामध्ये पुन्हा त्या ठिकाणी काही केलं नाहीत, तर त्या ठिकाणी टाकले जात नाही. दीज कॅनॉट बी रियूज्ड. आणि म्हणून त्या वनस्पतीच्या किंवा मृत प्राण्याच्या शरीरामध्ये असणारे जे काही मिनरल्स असतील, कंपाऊंड असतील, हे जे काही एक्सक्रिटरी मॅटर असेल, तर ते जर त्या ठिकाणी निसर्गामध्ये त्या ठिकाणी टाकलं गेलं नाही, तर त्याचा पुनर्वापर जो आहे तर तो पुनर्वापर त्या ठिकाणी होणार नाही. द मिनरल सायकल विल देअरफॉर बी हॉल्टेड. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणारे काही खनिजांचं असणारे जे काही चक्र जे आहे तर ते चक्र त्या ठिकाणी थांबेल. द फ्युचर जनरेशन विल नॉट बी गेट द न्यूट्रियंट्स. भविष्यातील असणारी जी काही पिढी जी आहे तर त्या पिढींना त्या ठिकाणी असणारे जे काही पोषक घटक जे आहेत तर ते पोषक घटक त्या ठिकाणी मिळणार नाही. द बायोजिओकेमिकल सायकल विल कम टू एन एंड इफ डिकम्पोजर्स आर एक्सटर्मिनेटेड. आता जीव भू रासायनिक असणारे जे काही चक्र जे आहेत तर जे चक्र आपण त्या ठिकाणी पुढे पाहणार आहोत, कोणतं? बायोजिओकेमिकल सायकल. तर ह्याचा काय होईल तर त्या ठिकाणी नाश होईल. कधी? तर त्या ठिकाणी जर असणारा जो काही निसर्ग जो आहे तर त्या निसर्गामध्ये कोणत्या प्रकारचे डिकम्पोजर त्या ठिकाणी नसतील. आणि पुढे आपल्याला सांगता येईल द एंटायर अर्थ विल गेट कन्व्हर्टेड विथ मासिव्ह हिप्स. हिप्स म्हणजे ढीग. हिप्स ऑफ द डिकम्पोजेबल सबस्टन्सेस कॉजिंग लॉट ऑफ द प्रॉब्लेम्स. काय होतं नसते? द एंटायर अर्थ will get converted with massive heaps of the decomposable substances causing lot of problems. त्या ठिकाणी विघटक जर नसतील तर संपूर्ण पृथ्वीवर त्या ठिकाणी मासिव्ह हिप्स ऑफ द डिकम्पोजेबल सबस्टन्स म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या अशा प्रकारचे विघटनशील पदार्थाचे असणारे जे काही हिप्स, ढीग जे आहे तर ते ढीग काय होतील तर त्या ठिकाणी पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीवर त्या ठिकाणी तयार होईल. आणि याच्यामुळे अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होते. पाहता पुढे की फिगर 7.4 या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली की फिगर 7.4 शोज द ट्रान्सफर ऑफ एनर्जी. काय सांगितलेले की फिगर 7.4 शोज द एंटायर ट्रान्सफर दॅट टेक्स प्लेस ॲट द ईच ट्रॉपिक लेवल. या ठिकाणी जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी ही जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या मनोऱ्यातील जो काही प्रत्येक स्तरावरील जे काही ऊर्जा संक्रमण जे आहे तर ते ऊर्जा संक्रमण त्या ठिकाणी आपल्याला दाखवले. त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितलेले. पुढे देअर आर डिफरंट लेव्हल्स ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. अन्न साखळीमध्ये अनेक ऊर्जा विनिमयन स्तर जे आहेत तर ते स्तर त्या ठिकाणी असणार. द इनिशियल क्वांटिटी ऑफ द एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग ॲट एव्हरी लेव्हल ऑफ द एनर्जी एक्सचेंज. पाहता काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की अन्न साखळीमध्ये अनेक अशा प्रकारचे ऊर्जा विनिमयन स्तर त्या ठिकाणी असतात. ऊर्जा विनिमयन स्तर जे आहेत तर त्या स्तर रचनेत ऊर्जेचं हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा जी आहे तर ती काय होताना दिसते? डिक्रीजिंग होताना दिसते, कमी कमी त्या ठिकाणी होताना दिसते. येते त्याच्यानंतर पुढे सिमिलरली द नंबर्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आल्सो डिक्रीजिंग फ्रॉम लोएस्ट लेव्हल टू द हायेस्ट लेव्हल. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं नसते की सजीवांची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या सुद्धा काय होताना दिसते? निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे काय होताना दिसते? कमी कमी त्या ठिकाणी होताना दिसते. And this pattern of the energy exchange in an ecosystem is called a pyramid of energy. आणि परिसंस्थेतील ऊर्जेचा हा जो काही आकृतिबंध जो आहे तर त्या आकृतिबंधालाच काय म्हटलं आपण त्या ठिकाणी? ऊर्जेचा मनोरा जो आहे तर तो ऊर्जेचा मनोरा त्या ठिकाणी म्हटलेला आहे. पाहता की आफ्टर काय सांगितलेलं की आफ्टर द डेथ काय सांगितलेले की आफ्टर द डेथ ऑफ द अपेक्स कंझ्युमर देअर एनर्जी बिकम अवेलेबल टू द डिकम्पोजर. सर्वोच्च असणारा जो काही भक्षक जो आहे तर तो भक्षक त्या ठिकाणी मृत पावल्यानंतर त्याच्या मृत शरीराचं काय होताना दिसतं? विघटन त्या ठिकाणी होताना दिसतं. पुढे काय सांगितलं आपल्याला? फंगी अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोज द बॉडीज ऑफ द डेड ॲनिमल. बुरशी असेल, सूक्ष्मजीव असतील तर हे जे काही मृत प्राण्यांच्या निर्जीव शरीराचं असणारे जे काही विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी करताना दिसतात.
आणि दे आर कॉल्ड डिकम्पोजर, आणि म्हणून त्यांना काय म्हणताना दिसतो आपण, विघटक जे आहेत तर ते विघटक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग फूड फ्रॉम द रिमेन्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स, डिकम्पोजर कन्व्हर्ट देम इंटू सिम्पल कार्बन कंपाऊंड्स. मृतावशेष जे आहे तर त्या मृतावशेषापासून अन्न मिळवताना विघटक काय करत नसतात तर त्याचं रूपांतर साध्या कार्बनी पदार्थ जे आहेत तर त्या साध्या कार्बनी पदार्थांमध्ये त्यांचं असणारे जे काही रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी करताना दिसतात. दीज काय सांगितलेले की दीज सबस्टन्सेस इझिली मिक्स विथ एअर, वॉटर अँड सॉईल, फ्रॉम व्हेअर दे आर अगेन ऑब्झर्व बाय द प्लांट्स अँड इनकॉर्पोरेट इन टू द फूड चेन. आणि हे पदार्थ हवा असेल, पाणी असेल, माती असेल याच्यामध्ये सहजपणे त्या ठिकाणी मिसळतात आणि तिथून पुढे हे घटक पुन्हा काय होता नसतात, वनस्पती जे आहे तर त्या वनस्पतीकडे त्या ठिकाणी शोषले जातात. आणि पुढे काय होता नसते तर ते हे घटक पुढे अन्न साखळी जी आहे तर त्या अन्न साखळीमध्ये काय होता नसतात, इनकॉर्पोरेट म्हणजे त्या ठिकाणी संक्रमित त्या ठिकाणी होताना दिसतात. पण आता पुढे काय दिलेलं आपल्याला की पिरॅमिड ऑफ द एनर्जी यानी इन ॲन ॲक्वॅटिक सिस्टीम, म्हणजे जलीय ऊर्जा मनोर आपल्याला या ठिकाणी दिले. पहा त्या ठिकाणी पहिलं दिलेलं आपल्याला फायटोप्लॅन्क्टन, नाव नीट लक्षात ठेवा. फायटोप्लॅन्क्टन कशाला म्हटलेले की पाण्याच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्यांना त्या ठिकाणी वनस्पती प्लावक म्हटलेले. याच्यामध्ये साधारणपणे 10,000 किलो कॅलरी ऊर्जा असते. त्याच्यानंतर झूप्लॅन्क्टन, आता झूप्लॅन्क्टन कशाला म्हणायचं, पाण्याच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या काही प्राणी जे आहेत तर त्यांना म्हटलेले झूप्लॅन्क्टन त्या ठिकाणी म्हटलेले, बरोबर. त्याच्यामध्ये 1,000 किलो कॅलरी असते. त्याच्यानंतर फिशेस आहे, मासे जे आहेत तर त्यांच्यामध्ये 100 कॅलरी, ह्युमन्स जे आहेत तर त्याच्यामध्ये 10 किलो कॅलरी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय होता नसते, खालून वर जात असताना काय होता नसते तर ती ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी कमी कमी त्या ठिकाणी होता नसते. खाली दिलेलं आपल्याला यू कॅन नाऊ सी, काय सांगितलेले की यू कॅन नाऊ सी, काय म्हटलेले, यू कॅन नाऊ सी ड्यू टू द फूड वेब फॉर्म्ड बाय द व्हेरियस मोड्स ऑफ न्यूट्रिशन, एनर्जी अँड व्हेरियस न्यूट्रिएंट्स सर्क्युलेट कंटिन्युअसली इन द इकोसिस्टीम. याच्यावरून आपल्या लक्षात येतं नसतं, काय लक्षात येतं नसतं की सजीवांच्या विविध पोषण प्रकारानुसार तयार होणाऱ्या अन्नजाळ्यामुळे ऊर्जा आणि इतर प्रकारचे असणारे जे काही पोषद्रव्ये जे आहेत तर ती पोषद्रव्ये काय होताना दिसतात तर परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेमध्ये काय होताना दिसतात, प्रवाहित त्या ठिकाणी होताना दिसतात. पहा पुढे, द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ द एनर्जी इन एनी इकोसिस्टीम. कोणती परिसंस्था जी आहे तर त्या कोणत्याही परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून त्या ठिकाणी सूर्य त्या ठिकाणी असणार. ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टीम स्टोर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ द फूड. परिसंस्थेतील ज्या काय हरित वनस्पती ज्या आहेत तर त्या काय करताना दिसतात, एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी साठवून ठेवताना दिसतात. बिफोर रिचिंग द डिकम्पोजर धिस एनर्जी इज पास्ड फ्रॉम वन ट्रॉपिक लेव्हल टू द नेक्स्ट. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की विघटक जे आहे तर त्या विघटकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा काय होता नसते, एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे त्या ठिकाणी संक्रमित जे आहे तर ती संक्रमित त्या ठिकाणी होता नसते. डिकम्पोजर डिसिपिएट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ द हीट. आणि विघटक जे आहेत तर त्या विघटकाकडून यातील काही ऊर्जा जी आहे तर ती काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपामध्ये काय केले ते बाहेर त्या ठिकाणी टाकले जाते. हाऊ एव्हर नो पार्ट ऑफ द एनर्जी एव्हर रिटर्न्स टू द सन. मात्र यातील कुठल्याही प्रकारची ऊर्जा पुन्हा सूर्याकडे त्या ठिकाणी परत जात नाही. आणि हेन्स सच पॅसेज ऑफ द एनर्जी इज रिफर टू ॲज वन वे ट्रान्सपोर्ट. आणि म्हणून त्या ठिकाणी ऊर्जेचा हा जो काही प्रवाह जो आहे तर तो एकेरी वाहतूक त्या ठिकाणी मानली जाते. सायंटिफिक रिझनसाठी हे वाक्य त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे, वन वे ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी, म्हणजे या ठिकाणी ऊर्जेचा प्रवाह जो आहे तर तो काय आहे, एकेरी वाहतूक त्या ठिकाणी मानली जाते. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.